बघा प्रश्न क्रमांक 63 शेजारील नोट किती रुपयांची आहे. आपण इथं बघितलं तर ही जी नोट आहे ही 10 रुपयांची आहे. प्रश्न क्रमांक 64 50 रुपये म्हणजे 5 रुपयांची किती नाणी. तर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 5 रुपयाची 5 नाणी घेतली तर 5 गुणिले 5 म्हणजे 25 रुपये होणार आहेत. समजा 5 रुपयांची आपण 50 नाणी घेतली तर 5 गुणिले 50 आपण जर केलं तर 250 रुपये होणार. आणि आपण पर्याय क्रमांक 3 5 रुपयाची 10 नाणी घेतली तर 50 रुपये होणार. म्हणून आपलं जे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 रुपयांची आपल्याला 10 नाणी घ्यावी लागतील म्हणजे 50 रुपये होतील. त्याचबरोबर आपण पर्याय क्रमांक 4 5 रुपयाची जर आपण 15 नाणी घेतली तर 15 पाचे 75 रुपये होणार आहेत. म्हणून 5 रुपयांची 10 नाणी घेतल्यानंतर 50 रुपये होणार आहेत. तर पुढचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65 डिसेंबर महिन्यानंतर कोणता महिना येतो. तर बघा एका वर्षामध्ये 12 महिने असतात जानेवारी ते डिसेंबर. मग डिसेंबर महिना पूर्ण झाला की परत नवीन वर्ष सुरू होणार आणि त्याची सुरुवात होणार जानेवारीने म्हणजे डिसेंबर झाल्यानंतर परत जानेवारी महिना येणार. तर इथं बघा प्रश्न क्रमांक 66 मार्च एप्रिल मे. तर बघा हे क्रमाने येणारे महिने आहेत. मार्च नंतर एप्रिल, एप्रिल नंतर मे आणि मे नंतर येणार आहे ते जून महिना. तर आपण प्रश्न क्रमांक 67 खालील आकृतीपैकी त्रिकोण ओळखा. तर आता खालील आकृतीपैकी त्रिकोण आपण बघितलं ही जी दुसरी आकृती आहे ती आहे त्रिकोण. म्हणून आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा तिसरी आकृती आहे वर्तुळाची आणि चौथी आकृती आहे चौरसाची आणि ही एक वेगळी आकृती आपल्याला दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 68 15 अधिक टिंब बरोबर 20. तर बघा आपण 15 मध्ये किती मिळवावं म्हणजे आपलं उत्तर 20 येईल. तर आपण जर पहिल्या पर्यायानं गेलो तर 15 मध्ये 5 मिळवलं तर येतात 20 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर असणार आहे. तरी पण आपण इतर पर्याय पाहू. 15 अधिक 6 जर केलं तर उत्तर येणार आहे 21. 15 अधिक 10 केलं तर उत्तर येणार आहे 25 आणि 15 अधिक 15 जर केलं तर उत्तर येणार आहे 30. म्हणून आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा 52 बरोबर स्टार 2 तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. तर आपण बघितलं अंकी अक्षरी लेखन आहे. तर 52चं लेखन आपण कसं करत असतो तर 52 म्हणजे 5.2 म्हणजे स्टारच्या जागी जो अंक असणार आहे तो असणार आहे 5. तेव्हा 52 बरोबर 5.2 52 ही अंकी अक्षरी लेखन बरोबर होणार आहे. तर बघा इथं अगदी सोपा प्रश्न आहे. 12 या संख्येमध्ये एकक स्थानावरती कोणता अंक आहे. तर आपण बघितलं हे एकक स्थान आहे आणि हे दशक स्थान आहे. आपल्याला विचारलंय एकक स्थानावरती कोणता अंक आहे म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 2 हा अंक एकक स्थानामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 71 बघा पुढीलपैकी जास्त आंबे असलेलं वर्तुळ कोणतं. तर बघा आता आपण इथं मोजून बघूया 1 2 3 4 5 6 7. पहिल्यामध्ये 7 आहेत, दुसऱ्यामध्ये 1 2 3 4 5 6, दुसऱ्यामध्ये 6 आहेत, तिसऱ्यामध्ये 1 2 3 4 5 5 आणि चौथ्यामध्ये 1 2 3 4 परत 5च आहेत. म्हणजे यात सर्वात जास्त आंबे जे आहेत ते आहे पर्याय क्रमांक 1 7 आंबे. म्हणून आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 7. तर बघा आता पुढचा प्रश्न आहे शेजारील आकृती कशाची आहे. तर बघा ही जी आकृती आहे तर ही तर त्रिकोणाची नाही कारण त्रिकोणाला 3 बाजू 3 कोण असतात. वर्तुळ ही आकृती वर्तुळाची नाही तर आयताची. तर आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात तसं काय आपल्याला इथं दिसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 73 74 व 75 साठी सूचना. तर काय सांगितलेलं आहे खालील संख्यामाला पहा व प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. संख्या मालिका काय आहे 16 58 24 13 आणि 82. तर 73वा प्रश्न आहे संख्या मालिकेतील सर्वात लहान संख्या कोणती.
तर बघूया आपण आता संख्या मालिकेतली आपण जर बघितली तर आपल्याला लगेच लक्षात येते 82, 24, 16 आणि 13. तर याच्यामध्ये सर्वात लहान जी संख्या मालिकेतली संख्या आहे ती आहे 13, म्हणून आपलं उत्तर आहे 13. बघा आता संख्या मालिकेतील सर्वात मोठी संख्या कोणती? 16, 58, 82 आणि 13. तर यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 82, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि शेवटचा प्रश्न आहे, संख्या मालिकेमध्ये किती समसंख्या आहेत? तर आता आपण बघितलं तर संख्या मालिकेमध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. आता आपण बघूया, ही एक समसंख्या आहे, ही एक समसंख्या आहे, ही एक समसंख्या आहे आणि ही एक समसंख्या आहे. म्हणजे एकूण संख्यामालेमध्ये 4 समसंख्या आहेत, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4 समसंख्या आहेत.